नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांसाठी एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. राज्यातील पदवीधर शिक्षक जे 6 ते 8 वर आजच्या स्थितीला काम करत आहेत आणि गेल्या बऱ्याच जशी पवित्र पोर्टलची शिक्षक भरती सुरू झाली तेव्हापासून नियुक्त बरेचसे शिक्षण सेवक हे 6 ते 8 वर नियुक्त झालेले आहेत. आणि या 6 ते 8 वर नियुक्त झाल्यानंतर बऱ्याचशा शिक्षकांचं हे शिक्षण सेवक हे पद संपलेलं आहे आणि शिक्षण सेवक हे पद संपल्यानंतर आता सेवा सातत्य मिळताना 6 ते 8 या पदाला वेतन श्रेणी देताना खूप समस्या निर्माण होत आहे. आणि या समस्यांच्या पार्श्वभूमीवर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि या आजच्या व्हिडिओमध्ये 2022 मध्ये जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीचा अहवाल आलेला आहे आणि तो अहवाल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अहवाल खूप मोठा आहे आणि त्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. तर आपण हा व्हिडिओ 2 भागात करूया. या भागात आपण अहवालचे काही माहिती घेऊ आणि पुढील भागात अहवालाची पुढील माहिती घेऊ, कारण की एकच व्हिडिओमध्ये जर आपण ही पूर्ण माहिती घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. कारण की अहवाल हा खूप जवळजवळ 3-4 पानांचा अहवाल आहे. त्यामुळे आपल्याला हा जो अहवाल आहे तो सविस्तर समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्व पदवीधर शिक्षकांना या अहवालाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि तो अहवाल आता आलेला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वीच हा अहवालची प्रत आपल्याला आता सध्या मिळालेली आहे आणि तोच अहवाल आपल्याला समितीने नेमका पदवीधर शिक्षकांबद्दल काय मत मांडलं ते आपल्याला या अहवालात जाणून घ्यायचं आहे. शासनाचा अहवाल आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 2022 मध्ये समिती गठीत झालेली होती आणि त्या समितीने त्यांचा निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाचं वाचन आणि स्पष्टीकरण सविस्तर मार्गदर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओतली माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून ही माहिती राज्यातल्या प्रत्येक पदवीधर शिक्षकाला जर पाहायला मिळाली तर त्याला या समितीचा अहवाल नेमका काय सांगतोय हे समजू शकेल. आणि त्यासाठी राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना ज्याही शिक्षकाजवळ हा व्हिडिओ केला त्याने हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा. आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या शाळा माहिती अपडेट या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की या चॅनलवर आपण सर्व शासन निर्णय, परिपत्रक, वेतनासंबंधित काही माहिती, सर्व शाळेविषयीच्या सर्व सूचना आणि नवीन नवीन येणारे अपडेट्स या सर्व गोष्टींची माहिती डेली आपण आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी ह्या शाळा माहिती अपडेट या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर 2019 पासून पवित्र पोर्टलने भरती सुरू केली आणि या भरतीच्या माध्यमातून राज्यातील बऱ्याचशा गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकरी मिळायला सुरुवात झाली. आणि या पवित्र पोर्टलच्या या भरतीमार्फत शासनाने ज्या मध्यमवर्गीय जे सर्व उमेदवार आहेत त्यांना शिक्षक बनण्याची एक सुवर्ण संधी दिली आणि त्यामुळेच या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीमधून बरेचसे शिक्षक हे वेगवेगळ्या स्तरावर, प्राथमिक असो, उच्च प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या आस्थापनांवर नियुक्ती त्यांना मिळालेली आहे. सर्व शिक्षक भरती ही खूप छान आणि सुधारित नियमांनुसार होत आहे, परंतु या सर्व निर्णयांमध्ये 6 ते 8 वर जे शिक्षक नियुक्त होत आहेत त्यांना थोडी एक वेतन श्रेणीची समस्या निर्माण होत होती आणि त्यासाठीच पवित्रमधून नियुक्त झालेले काही शिक्षकांच्या वेतन श्रेणी संबंधित ज्या समस्या होत्या त्या संबंधित एक समिती ही शासनाने गठीत केली. समिती गठीत करण्याचं कारण काय होतं तर 6 ते 8 हा जो स्लॅब आहे या स्लॅबवर ज्या शिक्षकाची नियुक्ती आहे त्याचं जे शैक्षणिक अर्हता जे आहे ते शासनाने दिल्याप्रमाणेच आहे आणि त्यानुसार त्यांना वेतन श्रेणी ही प्राथमिक शिक्षकाची दिली जात होती, म्हणजे S10 दिली जात होती. आणि बऱ्याचशा
शिक्षकांचं मत होतं की या पदाला वेतन श्रेणी जी आहे ती S14 मिळायला हवी आणि यासाठी सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळण्यासाठीच बऱ्याचशा उमेदवारांनी ही मागणी केलेली होती आणि त्यासाठीच सन्माननीय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीने या सर्व मुद्द्यांवर सविस्तर अभ्यास केला आणि आता 2026 मध्ये या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे आणि या समितीच्या वेगवेगळ्या कार्यवाही झालेल्या आहेत किंवा त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत त्या सर्वांची माहिती आपल्याला अहवालात दिलेली आहे. तर विषय आहे समितीचा विषय जो होता तो होता राज्यातील उच्च प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरता समिती गठीत करण्याबाबत 2022 मध्ये विचार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याची पार्श्वभूमी काय होती तर सन 2019च्या चौथ्या हिवाळी अधिवेशनामध्ये उच्च प्राथमिक 6वी ते 8वीच्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना उपस्थित करण्यात आली होती. सदर सूचनेवरील चर्चेदरम्यान तत्कालीन माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी सूचनेमध्ये उपस्थित विषयाच्या अनुषंगाने आयुक्त स्तरावर समितीची स्थापना करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर याची पार्श्वभूमी जर बघितली तर त्या वेळेचे शालेय शिक्षण मंत्री माननीय मंत्र्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर सर्व पदवीधर शिक्षकांना न्याय मिळावा त्यासाठी माननीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या आदेशानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 ते 8च्या या पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी देण्यासंबंधीची एक सविस्तर माहिती एका समितीमार्फत दिली जावी आणि त्यासाठी समिती गठीत करणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आणि त्यामुळे समिती गठीत करणे हे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार काय झालं मग राज्यातील उच्च प्राथमिक 6 ते 8 वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरता समिती गठीत करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 27/6/2022 पारित झाला असून त्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्याकरता पुढील समिती नियुक्ती करण्यात आली आहे. मग आता समिती कशी नेमली होती आपण तेही एकदा पाहून घेऊया. आपण या मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये ही समितीबद्दलचा जो GR होता समिती स्थापन करण्यासाठीचा तो आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्या GRचं आपण सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे. तो GR तुम्ही चॅनलवर भेट देऊन बघू शकता. पण आपण आता या समितीची थोडक्यात माहिती घेऊन घेऊ. तर आयुक्त शिक्षण हे या समितीचे अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्य पुणे. त्यानंतर शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य आहेत. त्यानंतर संचालक विद्या प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे हे पण सदस्य आहेत या समितीचे. त्यानंतर सहसचिव आणि उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर मंत्रालय मुंबई हे पण या समितीचे सदस्य आहेत. त्यानंतर सहसचिव उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई हे पण या समितीचे सदस्य आहेत. आणि सहाय्यक संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे सदस्य सचिव आहे. म्हणजे असे एकूण 7 आयुक्त व त्यासोबत 6 सदस्य असे मिळून 7 जणांची ही समिती स्थापन करण्यात आलेली होती.